मम्मी आज काय बनवणार? आज मी ना उपवासासाठी खास साबुदाण्याचे थालीपीठ बनवून दाखवते। कसं आपले उपवास चालूच असतात, एकादशी, संकष्टी, तर मी त्याच्यासाठी तुम्हाला स्पेशल साबुदाण्याचे थालीपीठ कसे बनवायचे ते दाखवते। इथं मी 1 कप साबुदाणा घेतलाय। त्या साबुदाण्याला मी चांगल्या पाण्याने 2-3 पाण्याने धुतले आणि मग 3 ते 4 तास त्याला भिजवून ठेवलंय। तुम्ही बघू शकताय साबुदाणा तुमचा असा भिजलेला पाहिजे। तुम्ही बघू शकताय ना, आपला साबुदाणा छानपैकी भिजलाय। आता ह्या साबुदाण्यामध्ये आपल्याला काय काय टाकायचं ते तुम्हाला मी आता सांगते। आता मी त्याच्यात 2 ते 3 चमचे सारखं शेंगदाण्याचा कूट टाकते। शेंगदाणे भाजून घ्यायचे आणि मग त्याचा कूट करायचा। तुम्हाला तिखट जसं पसंत असेल तसे हिरव्या मिरचीचा वापर करायचा। इथं मी 1 ते 1.5 चमच्यासारखं हिरवी मिरचीची पेस्ट टाकली आहे। थोडा कढीपत्ता टाकलाय। कढीपत्ता असा बारीक चिरून टाकायचा। 1 चमची जिरं टाकलंय। बरं, काही लोक कढीपत्ता आणि जिऱ्याचा वापर उपवासात नाही करत, तर तुम्ही ते नाही टाकलं तरीही चालतं। आता मी त्यात बॉइल्ड बटाटे असे किसून टाकणार आहे। बटाटे तुम्ही बॉईल करून घ्यायचे, त्याची साल काढून मग किसून घ्यायचं। इथं मी 1 वाटी साबुदाण्याला 2 बटाटे घेतलेत। बटाट्याने तुमचं बाइंडिंग येईल। जर असं वाटलं कमी पडताय बटाटे तर तुम्ही परत टाकू शकताय। आता मी 2च टाकलेत। मी बाइंड करून घेते आणि वाटलं तर मी परत ॲड करेन। थोडी कोथिंबीर टाकली आहे। कोथिंबीर पण तुम्ही नसन खात तर तुम्ही स्किप करू शकताय। लिंबूचा रस टाकणार आहे। इथं मी अर्धा लिंबूचा रस टाकते। स्वादानुसार मीठ टाकू। तुम्ही सिंधव मीठ पण वापरू शकता। आता हे सगळं टाकल्यावर तुम्हाला त्याला मिक्स करून घ्यायचं। असं मस्तपैकी गोळा तयार करायचा आहे। मला असं वाटतं माझे 2 बटाट्याचं प्रमाण ह्यात एकदम परफेक्ट झालेलं आहे। मी इथं मीडियम साईजचे बटाटे घेतले होते। असं तुम्हाला सगळं मिक्स करून घ्यायचं। थालीपीठसाठी तुमचं साबुदाण्याचं बाइंडिंग तयार झालेलं आहे। आता या पिठातून थालीपीठ कसे तयार करायचे ते मी तुम्हाला आता दाखवते। चला, आता मी तुम्हाला थालीपीठ कसे करायचे ते दाखवते। मी इथे एक पोळपाट घेतलाय, त्याच्यावर असा एक ओला रुमाल करून घ्यायचा तुम्हाला आणि मग ह्यातून एक गोळा तयार करायचा आहे। मीडियम साईजचा घ्या, तुम्हाला जसं जमेल तसं, छोटा मोठा, बरं का। आणि मग तुम्हाला असं त्याला थापत जायचं आहे। मी एका साईडला ना तवा पण गरम करायला ठेवून दिलेला आहे। हे थालीपीठ मी तुपात बनवणार आहे। तुपात नाही थालीपीठ इतके खमंग वाटतात ना, खायला खूप मस्त आणि छान वाटतात। असे तुम्हाला हळूहळू त्याला थापायचे। असं वाटलं तर तुम्ही हात ओले करू शकताय। असं पाण्याचा हात करून घ्यायचा आणि असं थापत जायचं। फार काही कठीण नाही आहे। आणि मध्ये असं एक भोग करायचं। आता तवा आपला गरम झालेला आहे। त्या तव्यावर आपण थोडंसं तूप टाकूया। तूप टाकल्यानंतर असं तव्यावरती फिरवून घेऊ।
ज्यामुळे तुमचं थालीपीठ चिटकणार नाही. असं एक नॉनस्टिक पॅन घेतलाय मी, म्हणजे चिटकायची शक्यता फारच कमी आहे. आता तुम्हाला त्यावर थालीपीठ टाकायचं आहे. बघा किती आरामात तुमचं ते थालीपीठ निघालंय रुमालावरून. गॅसची फ्लेम तुम्हाला इथं मीडियम ठेवायची आहे आणि मध्ये असं थोडंसं तूप टाका. आजूबाजू पण असं थोडंसं तूप टाकायचं. तूप टाकल्यानंतर तव्याला थोडंसं असं वर खाली करा, ज्यामुळे पूर्ण थालीपीठाला तुमचं तूप व्यवस्थित स्प्रेड होऊन जाईल. आता गॅसची फ्लेम तुम्हाला इथं कमी करायची आहे. आता खालची साईड गोल्डन ब्राऊन झाली आहे की नाही ते बघण्यासाठी आपण एकदा त्याला असं फिरवून बघू. असं तुमचं गोल्डन ब्राऊन झालं पाहिजे. दुसरी बाजू पण तुम्हाला अशीच गोल्डन ब्राऊन करायची आहे. बघितलं तुम्ही किती कमी तुपात तुमचे हे थालीपीठ तयार होत आहे. आता तुम्हाला परत तूप टाकायची गरजच नाही आहे. उपवासाचे थालीपीठ बघा खाण्यासाठी तयार आहे. आज मी एकदम छान रेसिपी तुमच्यासाठी तयार केली आहे. तुम्हाला जर हे आवडली असेल शेअर करा, लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका. आणि हो, आपलं मराठी चॅनल म्हणजे मराठी मेजवानीला सबस्क्राईब करायचं तर विसरू नका.